पंचायत समिती कणकवली आणि स्नेहसिंधू कृषी पदवीधर संघ सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने पंचायत समिती कणकवली या ठिकाणी गावठी आठवडी बाजाराचा आयोजन करण्यात आलेला आहे आणि त्याची माहिती देण्यासाठी आपल्या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्यासाठी उपस्थित सन्माननीय कणकवली पंचायत समितीचे उपसभापती सावंत साहेब, कणकवली पंचायत समितीचे गट विकास अधिकारी सन्माननीय चव्हाण साहेब, सहाय्यक गट विकास अधिकारी सन्माननीय वालावलकर साहेब, आमच्या पंचायत समितीचे सदस्य सन्माननीय जाधव साहेब, सन्माननीय शिंदे साहेब आणि सर्व पत्रकार बंधू यांचे मी सर्वप्रथम स्वागत करते। आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आपल्या राज्य शासनाचं असं धोरण आहे की प्रत्येक शेतकऱ्याचं शेतीचं उत्पन्न जे आहे, शेतमालाचं उत्पन्न हे दुपटीने व्हायला हवं। त्याचबरोबर शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नाचं जे उत्पादन माल आहे त्याचं मूल्यवर्धन हो या दृष्टीने शासन वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून प्रयत्न करत आहे। दुसरी गोष्ट जे आपल्या शाश्वत विकासाची ज्या संकल्पना आहेत त्याच्यातली पहिली संकल्पना, ज्या संकल्पना आपल्या देशाचा विकास होण्याच्या दृष्टिकोनातून आहे, सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टिकोनातून आहे, एक नंबरची जी थीम आहे ती म्हणजे गरिबी मुक्ती आणि उपजीविका वृद्धीस पोषक गाव या उद्देशाने आपण या ठिकाणी गावठी आठवडी बाजाराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्याचा मुख्य उद्देश असा आहे की जे आपल्या शेतामध्ये शेतकरी, जे सर्वसामान्य शेतकरी आपल्या गावागावातील शेतकरी आहेत, त्यांनी उत्पादित केलेला जो माल आहे त्या मालाला बाजारपेठ मिळावी, त्यांना योग्य बाजारभाव मिळावा या उद्देशाने ह्या आठवडी बाजाराचं आपण आयोजित करण्यात आलेलं आहे। आणि आनंदाची बातमी अशी आहे की या गावठी आठवडी बाजाराचं जे उद्घाटन आहे ते सन्माननीय सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेशजी राणे साहेब यांच्या हस्ते सोमवार दिनांक 15 जून रोजी सकाळी 9 वाजता या गावठी आठवडी बाजाराचं उद्घाटन होणार आहे आणि या उद्घाटन प्रसंगी सर्वच पदाधिकारी आपल्या जिल्ह्यातील, आपल्या तालुक्यातील उपस्थित राहणार आहेत। त्यामुळे सर्वांना आपल्या वतीने मी विनंती अशी करते की सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहावं। सर्व शेतकरी असतील, सर्व बचत गट असतील, त्यांनी उत्पादित केलेला जो माल आहे तो जास्तीत जास्त या ठिकाणी आणावा आणि सहकार्य करावं आणि हा आठवडी बाजार यशस्वी करावा अशी मी आपल्याच्या वतीने सर्वांना विनंती करते। जरी उद्घाटन सोमवारी असलं तरी यानंतर जे नियमित आपला आठवडी बाजार जो आहे तो शुक्रवार हा वार आहे, त्यामुळे नियमित जो आठवडी बाजार आहे तो शुक्रवारी सुरू होणार आहे। फक्त सोमवारी आपण याचं उद्घाटन करणार आहोत। धन्यवाद।